सातत्याने तुमच्यावरती आरोप केले जात आहेत एकंदरीत या संदर्भात तुम्ही मागाशी एक भूमिका मांडली की कोऱ्या कागदावर तुम्ही राजीनामा देऊन देण्याची तयारी दाखवली, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, असं आहे की मी 3-4 वेळा विधान परिषदेत सांगितलं की मी 10 वर्षापासून व्यवसायामध्ये नाही आहे. माझा मुलगा व्यवसाय बघतात ते स्वतःचा व्यवसाय आहे. मी डायरेक्टर पण नाही, शेअर होल्डर पण नाही, काही नाही. आता कोणाचे मुलगाने काय करायचं नाही का, व्यवसाय नका करू, नोकरी नका करू, करायचं का त्याने आपला स्वतःचा व्यवसाय करून जे काही पुढे जात आहे त्यामध्ये ती कोणी राजनीतिकाचा किंवा सार्वजनिक जीवनाच्या कोणाच्या व्यक्तीचे ते पुत्र आहे किंवा भाऊ आहे हे काय त्यांच्या एक मायनस पॉईंट होऊ शकता का? माझं असं म्हणणं आहे की जे लोक काही व्यवसाय न करता मोठी मोठी गाडीमध्ये घुमतात, 3-3, 4-4 बंगल्यामध्ये राहतात, त्यांच्या काय हे तर ऑफिशियली लीगल व्यवसाय आपला करत आहे. आणि त्याशिवाय जे काही त्याने सांगितलं की ते इल्लीगल सेल करत आहे, अनधिकृत बांधकाम करत आहे. मी व्यवसायामध्ये नाही तरी पण मला माहिती आहे की माझा मुलगा असा काय करत नाही, म्हणून मी धाडस दाखवला आणि त्याने विधानसभाच्या पटलावर त्याने सांगितलं की असा तुम्ही काही पुरावे दिल्या तर माझा हा कोरा कागदावर रिजिग्नेशन मी देतो. सार्वजनिक जीवनमध्ये पारदर्शिता कसा द्यायचा ही मी 30 वर्षापासून जपत आहे. नेहमी माझ्यावर आरोप करता हा आरोप कुठे थांबलेला पाहिजे, म्हणून मी हा जे टोकाचा पाव उचलला. सर, पण सातत्याने हे वैयक्तिक आरोप केले जात आहेत, राजकीय मुद्दे नसल्यामुळे असे हल्ले होत आहेत का? नाही, राजकीय मुद्दे नसताना ते व्यक्तिगत त्यांच्याकडे काही विषय न म्हणून करता, पण तरी पण मला म्हणणं आहे की ते कोणच्या मुलगा नोकरी करता किंवा व्यवसाय करता हे काय मायनस पॉईंट आहे की प्लस पॉईंट आहे? ते लिगली ते धाडस दाखवता, स्वतःचं काम करता, ते त्याने काम करू द्या ना. कसं आपण तुम्ही सांगता की तुम्ही पण काही नाही करा, तुम्ही पण राजनीतीमध्ये या, तुम्ही पण राजनीतीमध्ये पैसा कमवा, हे काही पद्धत आहेत का? कुठे कुठे थांबलेला पाहिजे. त्यांचे आरोप जे होता त्याने सांगितला, मी ते आरोप विधानसभाचे रेकॉर्डवरून काढलेले म्हणून मी सांगत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मी व्यवसायामध्ये नाही. 1-2 माझा मुलगा काय आपला व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय करता, त्यांच्या काय कोणावर अननेसेसरी आरोप फक्त माझा मुलगा म्हणून लावता हा बरोबर नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.